सर को चाहे कितना ही दबाव वो एक दिन आखिर सामने आता है. हा फेमस डायलॉग आज वैजापुरातल्या एका घटनेला तंतोतंत लागू पडतोय आणि ती घटना काय आहे, काय घडलंय नेमकं वैजापूरमध्ये आणि काय मुद्दा खरं तर गाजतो आहे, या सगळ्याविषयी आज आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. नमस्कार, मी नितीन थोरात. तुम्ही पाहता आहे द एक्सप्लेनर व्हिडिओ. काही दिवसांपूर्वी मी दैनिक पुढारीसाठी एक बातमी दिली होती आणि ती बातमी अर्थात होती की ज्यात वैजापूर ग्रामीण एकमधील जो सहारा पार्क आहे त्याच्या बाजूला जी प्लॉटिंग अर्थात उभारण्यात आलेली आहे, त्याच ठिकाणी एक नैसर्गिक नाला आहे आणि तो नैसर्गिक नाला जो की 2-3 गावांना मिळून या ठिकाणावरतून जातो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आजूबाजूला शेती आहे. अर्थात जे पुराचं पाणी असो किंवा जे पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून असो, ते हे बाहेर आउटलेटद्वारे काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संबंधित या सगळ्या नाल्यांची उभारणी करण्यात येते. मात्र वैजापूर ग्रामीण एकमधील 197 गट नंबरवरील जे सहारा पार्कच्या बाजूला मी आत्ता या ठिकाणी आहे, इथले हे दृश्य तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी मला प्रामुख्याने सांगाव्या लागतील. मुद्दा काय आहे की इकडे सहारा बिल्डर या कंपनीने इकडे हे जे प्लॉटिंग पाडण्यात आलेले होते, इकडे सगळे प्लॉट घेणारे कुठले लोक आहेत, तर जे लोक मोलमजुरी करतात, जे लोक अर्थात सर्वसामान्य लोक आहेत, ज्यांना शहराच्या अगदी लगत हे प्लॉट घेणं शक्य नाही, अर्थात अशा ठिकाणी ते जमीन घेऊ शकत नाही, असे गोरगरीब मोलमजुरी करणारे सर्वसामान्य लोक, भोडेभाबडे लोक अशा ठिकाणी स्वस्तात प्लॉट मिळतात म्हणून या सगळ्या लोकांनी ह्या सगळ्या ठिकाणाचे हे प्लॉट खरेदी केले. आता मी ज्या ठिकाणावरती उभा आहे, या ठिकाणावरतून हा पुढे सरळ नाला जातो. तिथून मागेही तो नाला जसा आलेला आहे तसा तो नाला पूर्णपणे पुढे जातो. मात्र इथे जे प्लॉट विक्रेते होते, ज्यांनी हे सगळे एन लेआउटच्या पद्धतीनं महसूल खात्याचे नगराज्य विभागाकडून या सगळ्या शेतजमिनीचे प्लॉटिंगमध्ये रूपांतर केलं, हे प्लॉट विकले. त्यावेळेस प्रशासनाकडून काही त्रुटी, काही प्रशासनाकडून काही नियम घालून दिलेले असतात आणि ते नियम ज्या व्यक्तीने खरं अर्थात हे एन लेआउट केलेलं असतं त्याला ते पाळायचे असतात. मात्र इथे सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी चक्क नैसर्गिक नाल्याला बुजवलं गेलेलं आहे. बुजवल्यानंतर त्यावरती प्लॉटिंग उभारण्यात आली, ते प्लॉट विकल्या गेले आणि पुढे मागून नाला, काही किलोमीटरवरतून आलेला नाला इथे बंद करण्यात आला. आता याचा हे सगळं जो समोरचं जे तुम्हाला चित्र दिसतं, हा नाला जसा मागच्या साईडने आला तसा संपूर्ण पुढे गेलेला आहे. मात्र इथे हा नाला स्टॉप झाल्यानंतर इथले हे प्लॉट जे तुम्हाला दिसत आहे, आता इथे काही प्लॉट खाली आहेत. इथे अर्थात एका घराचं कामाला आता सुरुवात झालेली आहे. उद्या या सगळ्या नेणे प्लॉटची जर परवानगी रद्द केली गेली किंवा नैसर्गिक नाला आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून खुला करण्यात आला, तर ज्या भोड्या-बाबड्या लोकांनी हे प्लॉट घेतले त्यांचं काय? त्या सर्वसामान्य नागरिकांनी दात कुणाकडे मागायची, हा प्रश्न असणार आहे. आणि मग आता मुद्दा काय झाला, इकडचे काही शेतकरी हे आमदार रमेश बोरनारे यांच्या भावाकडे गेले. त्यांनी या सगळ्या सखोल विषयाची माहिती त्यांना दिली. त्यांनी या सगळ्या प्रकाराची माहिती वैजापूरचे तहसीलदार आणि नगररचना विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर तहसीलदारांनी ती संबंधित तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्ग केली आणि या सगळ्या प्रकारात एक सुनावणी पार पडली. अर्थात सुनावणीमध्ये काय घडलं हे आपण आपल्याकडे रेकॉर्डवर माहिती नसल्यामुळे आपण त्यावर चर्चा करू शकत नाही. पण मी खाजगीत काही महसूल अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांच्याशी काही चर्चा केली, त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं नाले बुजवताच येत नाही. मात्र इथे एक शक्कल लढवली गेली. इथे म्हणजे की मी या सगळ्या प्लॉट संदर्भातल्या काही जाणकारांशी बोललो, त्यांच्या जे ते प्लॉट खाजगीत विक्री करणाऱ्या एजंटशी बोललो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे नाले आत्ता इथं दिसतो आहे, हा नाला बुजवला गेला नाही, तर आम्ही इथे 12 इंचचे पाईप टाकलेत. हा प्रश्न जेव्हा मला सांगितला गेला, आपणही सगळ्या विषयाची सखोल माहिती करण्यासाठी, दाखवण्यासाठी आपणही त्याची सविस्तर माहिती घ्यावी म्हणून मी काही अधिकाऱ्यांशी बोललो. तर अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की असा कुठलाच नियम नाही की तुम्ही नाला बुजवण्यासाठी तुम्ही जो नैसर्गिक नाला आहे त्याचं रूपांतर तुम्ही कृत्रिम नाल्यामध्ये करू शकतात. मात्र इथे असा हा सगळा प्रकार करण्यात आला
इथे हा जो जिथून नाल्याला जो इथून सांगितलं गेलं की इथून पुढे पूर्णपणे पाईपलाईन खोदून नाला काढून देण्यात आलेला आहे. आणि विशेष नैसर्गिक नाला बुजवून अंडरग्राऊंडमध्ये किती पाईप कुठपर्यंत टाकले हे आत्ता आपण सांगू शकत नाही. मात्र महसूल खात्याचा, नगर रचना विभागाचा हा सगळा एकच नियम आहे आणि त्या नियमात असं म्हटलं गेलेलं आहे, तुम्ही नैसर्गिक नाला बुजू शकत नाही, तुम्ही कृत्रिमरित्या त्याचं रूपांतर करू शकत नाही. मात्र या सगळ्या प्लॉटधारकांनी, हे जे एजंट्स लोक होते, बाहेरचे जे लोक होते, यांनी या सगळ्याचं अशा पद्धतीनं प्लॉट केले गेले, ही अनोखी शक्कल लढवली गेली. मात्र आज हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वसामान्य जे लोक आहेत ते मात्र घाबरून गेलेले आहेत. शहरामध्ये अशा मोठमोठ्या करोडपती व्हाईट कॉलर ज्या लोकांकडून प्लॉट खरेदी करताना सर्वसामान्यांनी काय बघायचं. आता यात अजून एक मुद्दा, याला प्रशासनही तेवढंच जबाबदार आहे. त्याचं कारण असं, कारण जेव्हा एन ए लेआउटची परवानगी दिली गेली त्यावेळेस हा नाल्यासाठीची जागा होती, जो नाला होता त्याची पाहणी संबंधित तलाट्यांनी केली का? त्यावेळेचे तत्कालीन SDM जे होते त्यांनी या सगळ्या स्पॉटवरती जाऊन या एन ए लेआउटची पाहणी केली का? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. पण आज यावरतून एक प्रश्न उपस्थित झाला आणि आता त्याचे सध्याला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या दालनात आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू जे सध्या नगरसेवक आहे संजय बोरनारे यांनी तक्रार दिल्यानंतर आता दुसरी सुनावणी काही दिवसात पार पडणार आहे. यातून काय होईल हा विषय नंतर असला तरी सर्वसामान्य लोकांना अशा पद्धतीचे प्लॉट विकले गेले, त्यातून त्यांची फसवणूक झाली. मात्र त्यांना न्याय कोण देणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एवढं सगळं खुलेआम सुरू असताना प्रशासनाने आत्तापर्यंत आपला नैसर्गिक नाला, ज्या आपत्ती व्यवस्थापनाची, ज्या महसूल खात्याची जबाबदारी आहे, यांनी हा नाला आत्तापर्यंत उघडला का नाही किंवा मोकळा का केला नाही, तर हे प्रश्न आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकारात जर तुम्हाला सखोल इन्फॉर्मेशन काढायची असेल आणि तुम्ही त्यासाठी गेलात तर साधी तुम्हाला माहिती मिळू शकत नाही. मी काही लोकांशी इकडे जे प्लॉटधारक आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांचं असं मत होतं, त्यांनी जी माहिती काढली त्यानुसार, की आम्हाला दाखवताना वेगळा लेआउट दाखवला गेला, महसूल खात्याला परवानगी घेतानाचा वेगळा लेआउट दिला गेला आणि प्रशासनाची फसवणूक या लेआउट धारकांनी केली आणि आम्ही लेआउटच्या भरोश्यावर जमिनी घेतल्या. आता मुद्दा असा की ज्या ठिकाणी प्लॉट विकले गेले तिथं नाला आहे, त्याची रजिस्ट्री कशी झाली? आता एक रजिस्ट्री होताना जो आपल्याकडे जे म्हणजे रजिस्टर असतात त्यांच्याकडे त्या लेआउटची परवानगी असते, ती परवानगी बघूनच, त्या सगळ्या लेआउटचा सगळा डायग्राम बघूनच त्या प्लॉट धारकाची रजिस्ट्री केली गेली. मग मुद्दा असा येतो, जर या ठिकाणी नैसर्गिक नाला होता, त्यावरती प्लॉट पाडले गेले नव्हते, त्याची परवानगी त्यांच्याकडे नव्हती, तर मग ही रजिस्ट्री झाली कशी? आणि सर्वसामान्यांच्या फसवणुकीला मग जबाबदार कोण कोण आहेत यावरती आपल्याला बोलावं लागणार आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता अजून एक मुद्दा प्रामुख्याने गाजतो, तो म्हणजे की हा नाला आता फक्त ह्याच ठिकाणी आहे असं नाही. मी अनेक लोकांचे फेसबुकवर इकडे तिकडे कमेंट करणारे लोक बघितले की अनेक ठिकाणी नाला आहे. तर हे सत्यच आहे, कारण इथून ही जरी एका बिल्डरची जमीन असली किंवा ही एका स्पेसिफिक कंपनीची प्लॉटिंग असली, तरी पुढे गेल्यानंतर ना काही स्थानिक राजकारण्यांचे अगदी जवळचे लोक आहेत, त्यांचेही पुढे प्लॉटिंग आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीनं नाला बुजवलेला आहे. त्यामुळे फक्त एकावरती कारवाई करून चालणार नाही. या अशा पद्धतीनं ज्या लोकांनी नैसर्गिक नाले बुजवले गेलेले आहेत, सगळ्याचा प्रवाह त्यांनी बदललेला आहे, शासनाचे नियम धाब्यावर बसवलेले आहेत आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेची फसवणूक केलेली आहे. या सगळ्यांची आता चौकशी व्हायला पाहिजे, या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे आणि जे लोक गोरगरीब मोलमजुरी करून अशा आपलं स्वप्नातलं घर बांधण्यासाठी अशा एका ठिकाणाची जागा घेतात आणि ती एका नैसर्गिक नाल्यावरची जमीन असते, त्या लोकांना मात्र न्याय मिळायला पाहिजे, हीच अपेक्षा आपण करूयात. माझा सहकारी दीपक सोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.